वेलकम बॅक टू माय चॅनल पूजा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि शेअरसुद्धा करा। तर आपले हेअर्स असतात ते तर आपल्याला जीवापाड प्रियच असतात आणि केस छान लांब टवटवीत सिल्की शायनी ब्लॅक असेल तर चार लोकही आपलं कौतुक करतात आणि विचारतात की तुम्ही काय यूज करता, आम्हाला पण सांगा। तर मी तुमच्यासोबत असंच एक हेअर ऑइल शेअर करत आहे। तर यात मी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे, ते सगळं मी तुम्हाला आता समोरच्या व्हिडिओमध्ये सांगतच आहे। तर व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक ऐका। जर तुम्हाला छान सुंदर लांब हेअर, डार्क हेअर, हेल्दी हेअर्स हवे असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि नसेल पाहिजे तर मग तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता किंवा ऑफ करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता वळूया आजच्या विषयाकडे। तर जे मी तुम्हाला आता हे पूर्ण पावडर दाखवत आहे आणि हे सगळं इन्ग्रेडियंट्स आहे, हे सगळे मी मिक्स करून ऑलरेडी एका छान पॅकेटमध्ये चांगलं रॅप करून ठेवलेलं आहे। म्हणजे हे आपल्याला महिनोमहिने आणि वर्षोवर्षी चालेल, खराब होणार नाही। फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे, तुम्ही बाहेरही ठेवलं तरी चालेल, पण हे तुम्ही पूर्ण पॅक पॉलिथिनमध्ये ठेवायचं आहे, नाहीतर पॅक कंटेनरमध्ये ठेवायचं आहे। तर यात जे मी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे तर ते आहे आणि भरपूर हर्ब्स आहे, काही ड्राय हर्ब्स आहे आणि काही आपले वनस्पती वापरलेले आहे। तर यात मी इन्ग्रेडियंट्स जे वापरलेले आहेत ते आहे जास्वंद, शिकेकाई, ब्राह्मी आमला, रिठा, ॲलोवेरा, मेथीदाणा, तुलसी, भृंगराज, कढीपत्ता, नीम, काळे तीळ, जटामासी, इंडिगो पावडर, दारू हळद, मुलेठी, ड्राय ओनियन पावडर आणि अद्रक यासारख्या साहित्यांचा वापर मी तेलामध्ये केलेला आहे। आणि मी छान भरपूर तेल बनवून ठेवलेलं आहे, छान मोठ्या बॉटलभर तेल बनवून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला पुन्हा तेलाची कमतरता होणार नाही आणि मी असं स्टोअर करून ठेवलेलं आहे। हे तेल तुम्हाला खूप दिवस चालेल, 1 वर्ष चालेल, महिनाभर चालेल, तर आणि हे तेल खराब होणार नाही। तर आता इथे बघा, तेल लावायच्या आधी तुम्हाला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। आता रिठामध्ये काय असतं, शिकाकाईमध्ये काय असतं, हे सगळे गुणधर्म आपल्या हेअर ग्रोथसाठी जे हवे आहेत ते सगळे गुण या इन्ग्रेडियंट्समध्ये आहे। आता जास्वंदचीच गोष्ट घेतली तर जास्वंदमध्ये बरेच विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहे, ज्यामुळे आपले केस हे स्मूथ आणि सिल्की राहते आणि केस गळणे अतिशय थांबून जाते। जसे या जास्वंदाचं फूल गुणकारी आहे, त्याचप्रमाणे याची पानंही गुणकारी आहे। त्याचप्रमाणे आपलं नीम आहे, जे आपलं कडुलिंब आहे, ते आपलं अँटीबॅक्टेरियलचं काम करते, जे आपल्या स्कॅल्पमध्ये काही उवा वगैरे झाल्या असतील तर त्यासाठी अतिशय चांगलं आहे नीम पावडर। तर इथे शिकेकाई, केस गळणे थांबणे, केसाची वाढ चांगली होते, शिकेकाईमुळे केस चमकदार होतात, मऊ होतात। अशाच प्रकारचे यात जेवढे साहित्य वापरलेले आहे ते सगळे साहित्य हेअर ग्रोथसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। तर जर तुम्ही असं तेल तुम्हाला बनवायचं आहे तर यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ॲड करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला अतिशय चांगला हेअर ग्रोथ मिळेल आणि तुमचं एक केसही गळणार नाही, ही माझी गॅरंटी आहे, कारण की मी हे तेल स्वतःवर यूज करते। तर आवळामध्ये असते विटॅमिन सी, सगळ्यांना माहिती आहे, आणि विटॅमिन सी हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे, ज्याने आपला हेअर ग्रोथ खूप छान होते। आता भृंगराज पावडरचं पण तुम्ही भृंगराज हे तुम्ही ड्राय पण वापरू शकता, नाहीतर मग ताजंसुद्धा वापरू शकता। तर माझ्या मते आहे की तुम्ही पावडर फॉर्ममध्येच वापरा। पावडर फॉर्ममध्ये जर तुम्ही वापराल तर काय होणार, जे तुम्ही तेल बनवाल त्याला वास नाही लागणार आणि खूप दिवस चालेल तुमचं हे तेल।
तर अशा पद्धतीने सगळे स्कॅल्प ओपन करायचे आहे आणि छान प्रत्येक आपल्या मुळांपर्यंत तेल गेलं पाहिजे असं छान सगळीकडे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं हलक्या हाताने हेड मसाज पण द्यायची आहे. आपल्या एकही केसाचा मूळ सुटला नाही पाहिजे, सगळ्या जागी तुम्हाला हे तेल अप्लाय करायचं आहे आणि हे तेल तुम्हाला रात्री अप्लाय करा. काही लोक केस धुण्याआधी हप्त्यातून 2 वेळा तेल वापरतात, पण त्याचा जेवढे पोषक तत्व आपल्या केसाला आवश्यक आहे तेवढे त्या हप्त्यातून 2 दिवसात मिळू शकत नाही. तर तुम्हाला 2 दिवस आड, 1 दिवस आड, 3 दिवस आड असं तेल अप्लाय करत राहायचं आहे. खूप नका लावू, पण थोड्या प्रमाणात तुमचे केसांना तेल हे राहू द्या. कारण की जसं झाडांना पोषक तत्व पाण्याची आवश्यकता असते, तशाच प्रकारे आपल्या केसांनासुद्धा सगळ्या पोषक तत्वाची आवश्यकता असते. तर तुम्ही तेल हे डेली रुटीनमध्ये वापरा. खूप नका लावू, पण थोड्या प्रमाणात केसांना तेल लावून राहा. त्यांनी केस असे छान स्मूथ आणि सिल्की राहतात. जशाप्रमाणे तुम्ही केसांच्या रूटवर लावलेलं आहे, स्कॅल्पला लावलेलं आहे, तर पूर्ण खालपर्यंत तुम्हाला तेल हे लावायचं आहे. तर तुम्ही तुम्ही ताजं पण साहित्य वापरू शकता किंवा ड्राय साहित्यसुद्धा वापरू शकता. आणि जर तुम्हाला हे वस्तू सगळ्या स्टोअर करून ठेवायच्या आहे तर तुम्ही छान याला मस्त सगळं ड्राय फॉर्ममध्ये घेऊन या आणि मिक्सरमध्ये छान पावडर करा आणि ते छान स्टोअर करून ठेवा एअरटाईट कंटेनरमध्ये. आणि ते तुम्ही महिनोमहिनी वर्षोनवर्षी वापरू शकता. तुम्ही प्रत्येक वस्तूचं इथे मी सगळे तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही कशा पद्धतीने ड्राय फॉर्ममध्ये आणि तुमचं ताज्या फॉर्ममध्ये वापरू शकता. तुम्हाला सगळ्या केसाच्या मुळांना तेल लावायचं आहे, जशा पद्धतीने मी लावत आहे. आणि आता आज रात्री तुम्ही तेल लावलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करून घ्यायचं आहे. मी तुमच्यासोबत एक हर्बल शॅम्पूसुद्धा शेअर करेल. अतिशय सुंदर आणि छान आणि इफेक्टिव्ह शॅम्पू आहे. ते सुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे. हेअर ग्रोथसाठी खूप छान आहे. तर जेव्हा तुमचं पूर्ण तेल लावून होऊन जाणार तर तुम्हाला केस मोकळे ठेवायचे नाही आहे. छान केसाचा बन बनवून ठेवायचा आहे आणि बन एकदम असा टाईट नका बनवू, ज्याने कारण तुम्ही तेल लावलेलं आहे तर जे तुमचे स्कॅल्प आहे ते थोडे आता ढिले झालेले असतील. एकतर बन बनवा, नाहीतर तुम्ही वेणी गुंफूनसुद्धा ठेवू शकता. आणि तुम्ही जर गुंफण्यात कम्फर्टेबल नाही आहे तर असा छान पद्धतीने छान ढिला असा बन बनवू शकता. तर बघितलं, अशा पद्धतीने मी हेअर ऑइल अप्लाय करत असते माझ्या हेअर्समध्ये आणि छान अशा पद्धतीने तुम्हाला बन घालायचं आहे. आणि एकदम अतिशय छान हेअर ऑइल आहे, मी स्वतः यूज करते आणि माझा आता कुठलाच हेअरफॉल होत नाही. माझी हेअर ग्रोथ पण खूप छान असते आणि महिन्याच्या महिना मी हेअर कटसुद्धा करत असते. तुम्ही घरीच करा, बाहेर जाऊन करायची गरज नाही. हेअर कट केल्यामुळे काय होते, तुमची हेअर ग्रोथ आणखी छान होते आणि जे तुमच्या हेअर्सला असे फाटे फुटलेले असतात, म्हणजे दोन थुंडी तुमचे जे केस असतात ते प्रॉब्लेमसुद्धा तुमची दूर होईल. तर हे ऑइल नक्की यूज करा. तुम्हाला हवं असेल तर मी हे तेल तुमच्यासोबत नक्की बनवून शेअर करेल. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही हे तेल तुमच्यासमोर बनवावं तर नक्की मला कमेंट्समध्ये शेअर करा, सांगा की आमच्यासोबत हे एक ऑइल शेअर करा, तर मी नक्की ट्राय करेल. तर यूज करा आणि एन्जॉय करा तुमचे सुंदर हेअर्स. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. अशाच छान माहितीसोबत, अशा छान व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.